नमस्कार मैत्रिणी, चल आज आपल्याला बनवायची साबुदाण्याची खिचडी. साधी सिंपल साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आज बघणार आहोत. तर ह्या मी पाव किलो शाबू रात्रीच भिजवून ठेवलेला होता आणि शाबू मस्त असा भिजलेला आहे, मोकळा झालेला आहे. त्याच्यात मीठ टाकून घेऊ आपण 1 चमचा. साबुदाणे बनवायसाठी शेंगदाण्याचं कूट टाकू आपण त्याच्यात. भिजवलेल्या साबुदाण्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घेते. मिक्स करून कूट टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हे सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित. पूर्ण साबुदाण्याला शेंगदाण्याचं कूट आणि मीठ लागलं पाहिजे. बघू शकता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची पण कापून घेतलेली आहे मी. आता आपण कढई गरम करून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकू. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी बटाटा वगैरे काहीच टाकणार नाही. फक्त साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि मिरची अशी साधी सिंपल साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी मिरची टाकून घेणार आहे. मिरची टाकून चांगली फ्राय करून घ्यायची मिरची. बघू शकता आपली मिरची आता फ्राय झालेली आहे. याच्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेते. साबुदाणा आपला मस्त फ्राय करायचा, सगळं हलवून घ्यायचा म्हणजे मीठ, शेंगदाण्याचं कूट, मिरची सगळी साबुदाण्याला लागते. 5च मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. साबुदाणा आपला 5च मिनिटात होणार. हे थोडंसं हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आपण. आता याच्यावर थोडं झाकण ठेवू म्हणजे वाफ आल्यानंतर आपला साबुदाणा चांगला शिजेल. 5 मिनिट असेच झाकण ठेवून नंतर झाकण काढून आपण हलवून घेऊ साबुदाणा. मग अजून थोडी फ्राय झाली नाही साबुदाणा, थोडा वेळ अजून आपण हलवत राहायचं. तर खाली करपून द्यायचं नाही, हलवल्यानंतर करपणार नाही खाली. साधी आणि सोपी रेसिपी आहे. बघू शकता तुम्ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तयार आहे. नक्की करून बघा साध्या सोप्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.